भाजपाचा जाहीरनामा म्हणजे मोदीजींची गॅरंटी. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी साधला संवाद. भाजपचं संकल्पपत्र नाही तर मोदीजींची गॅरंटी आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर काय करायचं ते संकल्पपत्रात मांडण्यात आले आहे, अशी माहिती नागपुरात पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तसेच काँग्रेसचा जाहीरनामा फेल आहे, ते कधीच आश्वासन पूर्ण करत नाही. काँग्रेससाठी जाहीरनामा कागद आहे, आमच्यासाठी मोदीची गॅरंटी आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते. भाजपचा संकल्प व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की मोदीजींचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे हे सांगणारं संकल्पपत्र आहे. विशेषतः युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब यांना समर्पित अशा प्रकारचं हे संकल्पपत्र असून याची जर पंचसूत्री आपण बघितली तर याच्यामध्ये डिग्निटी ऑफ लाईफ आहे, याच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ आहे, याच्यामध्ये गुंतवणुकीतून रोजगार आहे, याच्यामध्ये क्वांटिटी ऑफ अपॉर्च्युनिटी आणि क्वालिटी ऑफ अपॉर्च्युनिटी अशा 5 पिलर्सवर या ठिकाणी हे संकल्पपत्र तयार झालं आहे. आणि एकूणच संधीची निर्मिती आणि गुणवत्तापूर्ण विकास भर देण्यात आला आहे. हा जो काही संकल्पपत्राचा मसुदा तयार झाला, याकरता जी समिती तयार करण्यात आली होती त्या समितीला 15 लाख सूचना लोकांकडून प्राप्त झाल्या होत्या. नमो ॲपवर 4 लाख सूचना प्राप्त झाल्या होत्या आणि वेगवेगळ्या व्हिडिओजवरनं 10 लाख सूचना या प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे देशभरामध्ये अतिशय व्यापक अशा प्रकारचं चर्चेतून हे संकल्पपत्र इव्हॉल्व झालं आहे आणि त्यातनं मोदीजींच्या गॅरंटी समोर आल्या आहेत. असं आहे की काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे हा फेल्ड जाहीरनामा आहे. याचं कारण काँग्रेस यापूर्वी छत्तीसगडला निवडून आली होती, जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही. राजस्थानला निवडून आली होती, जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही. हिमाचलमध्ये निवडून आले, जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही. आताही कर्नाटकमध्ये निवडून आले तर जाहीरनाम्यातली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केलेली नाही. त्यांच्याकरता जाहीरनामा कागद आहे, आमच्याकरता ती मोदीजींची गॅरंटी आहे. खड़गे जी ने कहा है कि बीजेपी की गारंटी ये जुमले की वारंटी है, तो इस संबंध में क्या कहेंगे दोनों समाज के बारे में? देखिए, पहली बात तो ये है कि मैं राहुल जी को दोष नहीं दूंगा क्योंकि वो पढ़ते ही नहीं है. तो इसलिए इसमें क्या आया है ये उनको पता ही नहीं है. किसी ने उनको लिख कर दे दिया होगा. मैंने तो अभी आपको बताया रोजगार के कितने अवसर इसमें है, किस प्रकार से लोगों को फ़ायदा मिलने वाला है, ये सारी चीज़ें इसमें आई है. तो मुझे लगता है कि राहुल जी अगर पढ़ लेते और पढ़कर इसके ऊपर अपना मत व्यक्त करते तो शायद उसका जवाब भी हम दे देते. और खड़गे जी से मेरा इतना ही निवेदन है, खड़गे जी देश का छोड़ दीजिए. आप तो कर्नाटक से कांग्रेस के अध्यक्ष हैं. कर्नाटक में आपने दिया हुआ कोई भी वादा आप पूरा नहीं कर पाए. अब आपके लोग ये कहते हैं कि वादे पूरे करने के लिए नहीं होते.